महाराष्ट्रातील तमाम रयतेला न्यायाधिकार सभेचा प्रणाम। श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा करून आपल्या सर्वांना माझा आदरणीय जय भीम। न्यायाधिकार सभा दरवर्षी शिवजन्मोत्सव आणि भीम जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्र भूमी गौरव पुरस्काराचे वितरण करून हा सोहळा आयोजित करत असते। आणि या खल्लार गावी या महाराष्ट्र भूमी गौरव पुरस्कार समितीने आणि न्यायाधिकार सभाने हा इथे विचार मंच उभारून लोक कल्याणाच्या पथावर मार्गक्रमण करणारे पहिले पाऊल टाकले आहे हे सिद्ध केले। या कार्यक्रमाला या सोहळ्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आपले आनंदराज आंबेडकर साहेब स्वतः उपस्थित झाले। हा माझ्यासाठी आणि इथे उपस्थित असलेल्या तमाम रयतेसाठी मोठा भाग्याचा क्षण आहे। साहेब विचार मंचावर बसलेले आहेत आणि माझंही असं साहेबाच्या बाजूने आहे। साहेब महामानव महासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि मी एका शेतकऱ्याचा नातू आणि एका मजुराचा मुलगा आहे। साहेबाच्या बाजूला बसण्याची माझी लायकी नाही, परंतु या महाराष्ट्र भूमी गौरव पुरस्कार समितीच्या आग्रहावरून मला हे स्थान ग्रहण करावं लागलं। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार कधी न फिटणारे आहेत। कारण ते माझ्यावरच नाही, तुमच्यावरच नाही, तर या संपूर्ण देशावर आहे। म्हणून आंबेडकर महत्वाचे आणि आंबेडकर हे पुन्हा एकाचे नसतात तर ते संपूर्ण देशाचे आहेत। म्हणून या विचार मंचकावर आंबेडकर उपस्थित आहेत। मी जेव्हा या सोहळ्याला या गावात आलो त्यावेळेस मला काही महिला माझे बांधव भेटले। त्यांनी मला विचारलं की साहेब आपण खूप छान भाषण करतात, आम्ही तुमचे व्हिडिओ पाहत असतो। त्यामध्ये एक माझी बहीण म्हणते मला, राजासाहेब दादा आम्ही कुठे कुठे भाषण देत असतो पण आम्हाला असं वाटते आम्ही छान बोललो ना, छान दिसत होतो ना, का हो राजासाहेब दादा तुम्हाला वाटत नाही का? म्हणून त्या बहिणीला मी सांगू इच्छितो, राजासाहेब दादा म्हटल्यानंतर आणि दादा म्हटल्यानंतर राजासाहेब म्हणायची काही आवश्यकता नाही, कारण मी मावळा आहे शिवरायांचा। त्यांना मी सांगू इच्छितो की स्टेजवर असताना मी कसा बोललो, कसा दिसत होतो, छान बोललो ना, या सर्वांचं आकर्षण मला नाही। मला आकर्षण आहे साहेब, मला आकर्षण आहे त्या रयतेच्या कल्याणाचं आणि रयतेच्या हिताचं। कारण श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या कष्टाने जे स्वराज्य उभं केलं तेच स्वराज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहून देशव्यापी वाढवलं आहे। म्हणून रयतेचे कल्याण महत्वाचे आणि ज्या रयतेसाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय मोठा संघर्ष केला, प्रचंड मोठा संघर्ष केला, ते रयत भयभीत अवस्थेत आहे। त्याच रयतेची आज भयभीत अवस्था झालेली आहे आणि ही भयभीत अवस्था कोणामुळे झाली आपण सांगू शकाल? याचं उत्तर आहे का आपल्याकडे? बोलावं लागेल, आता बोलावं लागेल। सांगू शकाल कोणामुळे झाली? अरे भयभीत अवस्था निर्माण करणारे आपणच आंधळा बनून मतदान करणारे मतदार वर्ग आहोत, म्हणून ही भयभीत अवस्था। कारण आजही आपल्याला प्रश्न पडतो की आपल्या विकासासाठी, आपल्या परिवर्तनासाठी कोण्या नेत्याकडे जायचं? कारण नेत्याचा विकास जर पाहायला, नेत्या काय विकास करते हे पाहायला मिळत नाही, परंतु नेत्याचा स्वतः झालेला विकास आपल्याला पाहायला मिळतो। या एकाही छोट्यासाही मतदार विधानसभेचं जर उदाहरण घेतलं तर कोणी निवडून आल्यानंतर फक्त त्याचा विकास मिळतो आणि त्याच्या तुम्हाला वेळोवेळी आलेल्या शुभेच्छा मिळतात, पण या ग्राउंडवर झालेलं, या फील्डवर झालेलं परिवर्तन हे पाहायला मिळत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रातील जनतेला अतिशय असा अलौकिक शब्द दिला आहे, तो म्हणजे रयत। म्हणून मी या रयत या शब्दाचा नेहमी उच्चार करत असतो।
कारण रयत हा जर शब्दही आला ना त्याला जात ना धर्म ना पंथ ना तुमचा ना आमचा, कारण त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन फक्त मानवताच. हेच पृथ्वी मानवाचे शिवसूत्र आहे, भीमसूत्र आहे. आणि त्याच रयतेचा जाती धर्मामध्ये विभाजन करून त्यांच्या जाताने त्यांचे होत छाटण्याची तयारी इथल्या सत्ताधाऱ्यांची आहे. आणि त्यांचं हे षडयंत्र ओळखून हाणून पाडण्याची ताकद या रयतेच्या मनगटात आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या या मुलांमध्ये आहे. हे आता आपण त्या सत्ताधाऱ्यांना दाखवून द्यायला पाहिजे. कारण आता बस झोपा झाल्या, या झोपा आपण बस झाल्या आता आपल्याला जागा व्हायला पाहिजे. म्हणून म्हणायचं आहे, मेरे दोस्त बहुत हो गई नींद तेरी, खतरे में है अब जान मेरी. मेरे दोस्त बहुत हो गई नींद तेरी, खतरे में है अब जान मेरी. इस जुल्म को तुझे रोकना होगा, मेरे लिए तुझे जागना होगा. अरे तू जागेगा तब तक ये मुझे नोच लेंगे, तू जागेगा तब तक ये मुझे नोच लेंगी. अरे मरे जानवर की तरह मुझे खींच लेंगे. अब तो मेरी थोड़ी चल रही है सांसें, अब तो मेरी थोड़ी चल रही है सांसें. मेरी आखिरी नजर तुझे इस तरह से. याद रख तू है शेर मेरा, याद रख तू है शेर मेरा. मेरी जान बचाना है कर्तव्य तेरा, मेरी जान बचाना है कर्तव्य तेरा. ध्यान रखना मर गया मैं तो अकेले ना मरूंगा. ध्यान रखना मर गया मैं तो अकेले ना मरूंगा. मेरी मौत के साथ न्याय मरेगी, समता मरेगा, बंधुता मरेगा. तेरा परिवार, तेरा बच्चा और तू भी मरेगा. मेरे पृथ्वी सम्राट, अब फिर पहचाना कि मैं हूं कौन? अरे जिसने तुझे बनाया राजा साहब, हाँ वही मैं हूं संविधान, मैं हूं संविधान, मैं हूं भारतीय संविधान. ही परिस्थिती आज या भारत देशाच्या संविधानाची झालेली आहे. अरे त्या संविधानानं तुम्हाला मानाचं, सन्मानाचं, अभिमानाचं, स्वाभिमानाचं आणि हक्काचं जीवन दिलं, ते संविधान आज संपत आहे. म्हणून आता आपल्याला न्यायाची लढाई लढायची असेल तर सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. एकत्र येण्याचं जिवंत उदाहरण आहे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी कुठल्याही एका जाती धर्मासाठी किंवा कुठल्याही एका जाती धर्माला घेऊन संघर्ष केला नाही. 18 पगड जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन त्यांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले. आणि तोच आदर्श ठेवून जर आपण एकत्र येऊन न्यायाची लढाई लढलो तर आपणही यशस्वी होऊ शकतो. म्हणून न्यायाची लढाई लढण्यासाठी जेव्हा आपण घराच्या बाहेर निघू तेव्हा आपले जात आणि आपला धर्म आपल्याला त्या उंबरठ्याच्या आतच ठेवावा लागेल, तेव्हाच आपण यशस्वी होऊ शकतो. अरे कुठपर्यंत आपण कोणा नेत्याच्या मागे फिरायचं? चमचागिरी बंद करणे आवश्यक आहे. कारण आज आपल्याला शिवभीम विचाराचा नेता, शिवभीम विचाराचा मर्द मावळा स्वतः या राजकारणासाठी तयार करायला पाहिजे. मग आपल्याला कोणा पुढे भीक मागण्याची गरज नाही, मत मागण्याची गरज नाही. सॉरी, मत नाही, तर आपल्याला आपलं विकास करून घेण्यासाठी त्यांच्या मागे पुढे फिरण्याची गरज नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाचा अधिकार देऊन आपल्याला राजा बनवला आहे. म्हणून प्रत्येकाने राजासारखंच वागलं पाहिजे आणि जगलं सुद्धा पाहिजे. कारण हे स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा असे म्हणून महाराजांनी रयतेचे स्वराज्य उभं केले. आणि या स्वराज्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला समतेच्या धाग्यामध्ये बांधून धर्मनिरपेक्षतेच्या इतराने सुगंधित केलं. म्हणून आपल्याला सर्वांना एकत्र येऊन लढाई करणे गरजेचे आहे. आणि न्यायाधिकार सभा तमाम रयतेची कायदेशीर लढाई लढण्यासाठी तयार आहे. आणि आपण जर विभागल्या गेलो तर आज या परिस्थितीत आपल्याला या पांढरी सारख्या रस्त्यावर उतरावं लागत आहे, तर भविष्यात आपल्याला किती त्रास होईल. म्हणून न्यायाची लढाई लढण्यासाठी आपण सर्वांनी न्यायाधिकार सोबत उभं राहायला पाहिजे आणि न्यायाधिकार सभेला बुलंद करायला पाहिजे. हेच माझं सर्वांना आव्हान आणि विनंती आहे. धन्यवाद.